अश्विन महिन्यात आता जवळ आलेला आहे, तेव्हा तू नवरात्र व्रत करून 9 दिवस उपवास करून भगवतीची पूजा कर, जप व हवन कर आणि ते केल्यामुळे सर्व यश मिळेल। भगवतीच्या संतोष निमित्त यज्ञीय पशूंची बळी दिल्यामुळे तुझं सामर्थ्य शतगुणित होईल। पूर्वी हेच व्रत, हाच उपवास विष्णू आणि शंकर यांनी केला होता। तो उपवास मी तुला सांगतोय आणि तो उपवास हे लेकरू तुम्हाला सांगतोय। ब्रह्मदेव आणि इंद्र यांनीही हेच व्रत आचरलं होतं। सुखी मनुष्याने सुद्धा हे कल्याणकारी नवरात्र व्रत केलं पाहिजे, तसेच अभागी मनुष्याने तर अवश्य केलंच पाहिजे। मी तुला निसंशय सांगत आहे की हेच व्रत विश्वामित्र, भृगु व वशिष्ठ यांनीही केलेलं आहे। जेव्हा बृहस्पतीची पत्नी चंद्राने पळवली होती तेव्हा त्या देवगुरुने सुद्धा हेच व्रत केलं होतं। तू सुद्धा रावणाचा नाशासाठी हेच व्रत कर। रावणाचा व्रत काही साधारण झालेला नाहीये। आईने शक्ती दिली त्यावेळेस रामचंद्रांना ते आराध्य आलं आणि म्हणून त्यांनी रावणाचा वध करण्याचा एक चेष्टा केली। महाराज, वृत्तासुराच्या वधासाठी इंद्राने आणि त्रिपुर नाशासाठी शंकराने हे व्रत केलं। मधु दैत्याच्या शंकराने हे व्रत केलं, विष्णूंनी हे व्रत केलं। तेव्हा हे रामा, तू सुद्धा उत्साहपूर्वक हे व्रत कर। रामाने विचारलं की हे दयानिधी नारदा, ही कोणती देवी आहे, तिचे महात्म्य कोणते, तिची उत्पत्ती कोणती, ती कुठून आली, तिचं नाव काय, तिची व्रत कशा पद्धतीने करायचं समजावून सांगा, कारण तुम्ही सर्व जाणता। रामाच्या या प्रश्नाने नारदाने चटकन उत्तर दिलं आणि म्हणतात, राघवा नीट ऐक, ती आद्य सनातनी शक्ती नित्य आहे। तिची पूजा केल्यावरती दुःखाचा नाश करून सर्व मनोकामना पूर्ण करते। ब्रह्मदेव सकट सर्व जीवांचं तीच मूळ कारण आहे। तिच्या विना कोणी सुद्धा हालचालही करू शकणार नाही। माझ्या पित्याजवळ असलेल्या निर्मिती शक्ती तीच, विष्णूची पालन शक्ती तीच आणि रुद्राची संहारक शक्ती आहे। तीच जे काही ब्रह्मांडात आहे ते सर्व तिनेच उत्पन्न केलेलं आहे। तर तिला कोण उत्पन्न करणार? आरंभी सुरुवातीला जेव्हा ब्रह्मा, रुद्र, विष्णू, सूर्य, इंद्र, देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, भूत, प्रेत, आत्मा एवढंच नव्हे तर पृथ्वी सुद्धा अस्तित्वात नव्हती, पर्वतही नव्हते, असे सर्व शून्यमानमय तेव्हा ती निराकार शक्ती आदि पुरुषासह विराजमान होती। नंतर तीच सगुण रूपाणी झाली आणि जगाला तिने उत्पन्न केलं। ब्रह्मा वगैरे असे अनेक निर्माण करून सर्व प्रकारची शक्ती दिली। तिला जाणले तरच प्राणी संसाराच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो। तीच वेदांच्याही आधीपासून इथे आहे। शास्त्र, उपनिषद यांच्याही आधीपासून ती आहे। पण तिला ओळखण्यासाठी जे चक्षुष मुमुक्षु नेत्र लागतात, ती बुद्धी लागते, ते नवकार मंत्राने। जन्मदात्री अशी परम विद्या ती आहे, ते समजून घेणं हे फार कठीण आहे। ब्रह्मदेवासहित सर्वांनी गुणकर्मानुसार तिचे असंख्य नावं कल्पली, म्हणजे नावं ठेवली आई भवानीची। ती किती म्हणून सांगू? आकारापासून ते क्ष अक्षरापर्यंत सर्व वर्णांपासून आरंभ होणारी तीच आहे। राम म्हणाले, हे देवर्षी, मला तिची पूजाविधी तुम्ही थोडक्यात सांगा। लक्ष देऊन ऐका, नवरात्र आता येते आणि त्या नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला हे करायचं, आपल्या अभीष्ट इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून थोडक्यात सांगा ना। ते म्हणतायत, म्हणजे मी श्रद्धेने तिची आराधना करेन। नारद सांगू लागले, आधी एक समतल अशी जागा जगदंबेची प्रतिष्ठापना करा। एक समतल अशा जागी जगदंबेची प्रतिष्ठापना करा आणि विधी अनुसार नवरात्र व्रत करा। मी स्वतः कर्मासाठी आचार्य होईल। म्हणजे प्रॅक्टिकल चालू आहे तिथे।
तिथे प्रॅक्टिकल चालू आहे. नारद सांगतायत एक जागा समतोल करा, तिथे आईची मूर्ती उभी करा आणि मी प्रधान होतो, मी सांगतो. तिथे प्रॅक्टिकल चालू आहे. प्रॅक्टिकल म्हणजे कळतं का? डायरेक्ट करून दाखवणे, ती घटना करून दाखवणे. मीही आतुर आहे. व्यास म्हणाले, नारदांच्या सांगण्याप्रमाणे रामाने देवी व्रताची तयारी केली. एक सुंदर असं सिंहासन करून त्यावर देवी आईची मूर्ती बसवली. व्रत आचरणाचा संकल्प केला. हातात पाणी घेऊन आचमन केलं. अश्विनचा महिना आला तेव्हा पर्वतावरच्या रामाने पर्वतावरच रामाने उपवास केला आणि हवन बलिदानासह देवी भागवताची आराधना केली. नारदांच्या मार्गदर्शन दोघ भावांनी होताच. अशा नवरात्र काळात अष्टमी तिथीला मध्यरात्री ती भगवती तिथे प्रकट झाली. इतक्या लवकर कशी प्रकट झाली? तर मग आई भगवतीची प्रार्थना करायची आहे, सकाळी तिची पूजा करायची आहे. पूजेमध्ये काय आहे? षडोष उपचार पूजा आहे. 16 प्रकारच्या वस्तूंनी तिची पूजा करायची आहे. तिला जेवण द्यायचं आहे. ब्रह्मचारी व्रताचं पुरुषाने आणि स्त्रीने पालन करायचं आहे. महिलांनी काय करायचं आहे, पुरुषांनी काय करायचं आहे? तर त्या परिस्थितीमध्ये पती पत्नींनी समागमन करू नये. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं. जर कन्या असेल तर त्यांनीही ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं. वाईट विचार मनात येऊ देऊ नये. किमान एका दिवसामध्ये आईच्या नामाचा 1108 वेळा जप झालाच पाहिजे. त्या परिस्थितीमध्ये आईचं प्रत्येक वेळी 3 संध्या झाली पाहिजे. सकाळ, दुपार, संध्याकाळ आईचं नामस्मरण झालं पाहिजे. आईला नैवेद्य, फूल, तंबूल, दक्षिणा ठेवल्याच गेली पाहिजे. तिच्याशी बोलणं झालंच पाहिजे. आई, तू 9-10 दिवस आमच्या घरी थांबणार आहेस तर आम्हाला आमचं ऐश्वर्य संपन्न संपत्ती दे. हेच मागणार का? हेच मागणार का? नाही ना. मग काय मागणार? मागणार हेच, पण दृष्टिकोन वेगळा. असं न खाता असं खायचं. मागणार हेच. महाराज, आई भगवतीची ती कृपा आपल्यावर व्हायची यासाठी दिवसभरात कुठल्याही प्रकारची निंदा करू नये. त्या 9 दिवसात फार कमी बोलावं, मौन व्रत पाळावं. प्रथम आहे ब्रह्मचर्य, समागम करू नये. दुसरा आहे उपवास, पाणी प्यावं, फलाहार करावा. नाहीतर उपवास धर आणि सदा कदाचर असं चालत नाही. तदनंतर आईच्या नामचिंतनाची ज्योत हमेशा नेहमी चालूच पाहिजे. काम करताना आईचा मंत्र जाप, भोजन करताना आईचा मंत्र जाप, अनेक प्रकारे जेव्हाही आपण काम करतोय तेव्हा मंत्र जाप करायचा आहे. आणि असं करता करता त्या अष्टमीला हे सर्व कार्य करून रामांना मध्यरात्री त्या देवीने, भगवतीने प्रगट होऊन दर्शन दिलं. ती सिंहावर आरूढ होती. आपल्याला ती देणार नाही. हा विश्वास आपलाय. काय आपल्याला आपण समजतच नाही. घरातल्या मालकाला तवा भरून पुरणाची पोळी, घरातल्या मालकाला तवा भरून पुरणाची पोळी, तिच्यावर 2 चमचे भरून तूप शुद्ध गाईचं, आणि जगाच्या मालकिनीला एवढी पोळी, तिच्यावर तुपाचं बोट. ती समजते का तुम्ही तिला वेडं समजताय? जगाचा मालक. कारण तुम्हाला माहिती आहे ती खाणारच नाही. बरोबर ना? ती खाणार नाही हे तुम्हाला माहिती आहे. पण हा विचार कधी केला का की कुठेतरी एक छोटासा जीव तिच्या रूपाने ती पोळी खातोय? कुठेतरी ती इथे बसलेली आजूबाजूला, कुठेतरी ती ऐकत असेल. कानाकोपऱ्यात, इथे डोक्यात कुठेतरी विचार आला का? नाही आला. माहिती आहे ती दगडाची आहे, ती कधीच खाणार नाही. हा विचार मनात आहे ना, तोपर्यंत ती तुम्हाला भेटणार नाही. ती भेटणार नाही जोपर्यंत तुम्ही तिला स्वतः आपल्या हृदयात तशी उतरवत नाही.
ते म्हणतायत ती सिंहासनावर आरूढ झाली होती आणि पर्वत शिखरावर उभी राहूनच ती त्या दोघां भावांना म्हणाली, अरे दीर्घबाहू रामा, तुझ्या व्रताने मी प्रसन्न आहे. ज्या इच्छेने तुझ्या मनात असेल तसं वर मागून घे. आणि रावणाचा वध व्हावा या इच्छेने देवगणांनी विनवणी केली. म्हणूनच तू नारायणाच्या अंशाने श्रेष्ठ अशा